सो शादी एंड ऑल वाइंड अप हो चुकी है अभी तक हम लोग रुके हुए हैं एंड अभी द थिंग इज कि यहाँ पे नमन होने वाला है विच इज रिचुअल रिचुअल नहीं बोलते ना इसको हे चला के ब्लॉग मध्ये इकडे इकडे ना एक मिनिट ना अरे ये तू ये सो विशाल मी रेकॉर्ड करतोय की मला माहित नाही नमन काय असतं कसं असतं ठीक आहे बाय द वे इंट्रोडक्शन थांब विशाल हा तुर्तीचा सक्का छोटा भाऊ ठीक आहे तो आपला भाऊ आम्हाला माहिती दे तर मी फर्स्ट टाइम अटेंड करतोय आणि मला माहित नाही तर माहिती दे की नमन काय असतं आणि काय करतात आणि काय करणार आहात आपण काय म्हणजे बघणार असं जर बघशील ना तर नमनाला ना कोकणातली लोक हे काय बोलतात ना जनरेशन म्हणजे बॅक जनरेशन मधला असं ना तसं आहे एक लोककला आहे लोककला हा आणि नाटके वगैरे करतात त्याच्यात म्हणजे आता पहिले स्टार्टिंग होणार म्हणजे गणपतीचा सीन असतो त्या गणपतीने आपला अवतार घेतलेला म्हणजे कोणाला वध केलेला ते स्टार्ट होतं ओके सेकंड टाइम त्याला कृष्ण म्हणजे कंसाचा वध होतो ना ते त्याच्यात गवळण त्याच्यात एंटरटेनमेंट असतं ड्रामा असतो आणि सगळ्यांनी म्हणजे विष्णू आपण प्रॉपर जे स्टार्टिंग होतं ना त्याच्यात सगळे आपण देव दाखवतो अच्छा बेसिकली जे जे देव असतात इंद्र देव जे देव असेल त्याच्याने एक म्हणजे ते तू जेव्हा बघणार ना तेव्हा तुला प्रॉपर त्याच्यात करणार की त्याच्यात काय काय बेसिकली म्हणजे हां तेच आहे आपण भगवानचंच पूर्ण पूर्ण हे भगवानचं असतं त्याच्या स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत हे चालू होणार आपलं 11चा टाइम 11 पासून हे बोलतं 4 वर्षापर्यंत होतं 11 ते 2 वाजतात 2 वाजता नंतर एंटरटेनमेंट म्हणजे वाघ असे आम्ही जुन्या काळातले ना म्हणजे झाले आता त्याला 80 वर्ष झाले असे जुने पुतळे लाकडाचे तेव्हापासून त्या लोक म्हणजे आमच्या किती बॅक जनरेशनचे ते सगळे लोक ते फेसला लावून पण अच्छा ते कांतारासारखं म्हणजे हे बोललं ना म्हणजे हे रत्नागिरीचं आहे यस हे कोकणातले प्रॉपर दर एक मिनिट नाईस चल आता आपण बघू आता काय होणार आहे ते थँक्यू सो मच विशाल यांचा शेट हा बोलायचा तर काका आता मी फर्स्ट टाइम इकडे कोकणामध्ये आलो आहे रत्नागिरीमध्ये म्हणजे फर्स्ट टाइमच आलो आहे मी आता आपण इकडे लग्नानंतर नमन करतायत मग मला माहिती पाहिजे की नमन काय असतो कसं करतात आणि काय बघणार आहोत मी तर नमस्कार मंडळी की आपल्या हे कोकणचे खेळे म्हणतात खेळे म्हणजे जाणगी नमन या आपल्या कोकणातली एक जागृत कला या कलेसाठी सगळं गाव मुंबईकरी उत्कृष्टीने इथे येतात आणि ते कार्यक्रम करतात आपल्या इकडे आता काम चालू आहे पडदे बांधायचं हे पहा याच्यामध्ये आता ही छोटी मुलं आहेत हे बघा हे अशी मुलं आहेत ही आमच्याकडे ही पात्र आहेत म्हणजे ही कलाकार आहेत ही अशी मुलं आहेत ही आमची कला दाखवणार या पडद्याच्या इथे नृत्य नाटकासारखं म्हणजे एक शिवाजी महाराजांचा भाग असतो त्या प्रकारे आम्ही नृत्य करणार ते जे कोकणची कला आहे त्या पद्धतीने आमच्या एक रूढीने चालू असते आणि त्याला सगळा गाव आमचा उपस्थित होणार इथे ते कार्यक्रम होणार त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सर्व प्रतिसाद देतात भरघोस देतात बक्षीस रूपाने आम्हाला हे काय भरपूर काय करतात पण ही कला आमची आहे ना ही आम्ही आमच्या 5 पिढ्या तर मला वाटतं की 5 पिढ्या तर आम्ही हे जपतोय आमच्या ह्याच्या पुढे पहिली जपली ती वेगळी पण मी स्वतः सांगतो 5 पिढ्या आम्ही जपतोय ही पिढ्या म्हणजे ही आमची कोकणची कला याच्यामध्ये आम्हाला मजा घ्यायची असते आणि लोकांना आमची कला सादर करायची असते हेच असतं बाकी काय नाही पिक्चरसारखं वगैरे नाही की तुम्ही सांगणार ते करणार तर आमचं एक काल्पनिक म्हणजे एक असं महाभारत ऐतिहासिक म्हणजे असं कृष्णलीला अशा ह्याच्यातून आम्ही घेतलेले छोटे भाग असतात त्या भागांना आम्ही ते हे करतो म्हणजे एक भाग दाखवतो त्या भागामध्ये आम्हाला मग ते मजा करून दाखवणं किंवा रामायणमधून आपल्याला रामायण असतं ना त्या रामायणमधून ते भाग थोडे असतात कवसाचा असतो ते कवसाचा दाखवतो गवळींचा कृष्णाचा असे भरपूर भाग छोटे आम्ही दाखवतात हां त्याच्यामध्ये एक वगनाट्य असतं म्हणजे असे एक हास्य म्हणून पण ते आम्ही काय सध्या ह्या रेटला नाही दाखवणार पण हे आम्ही तयार करतो चिमग्याला ओलीला किंवा त्याच्यासाठी करतो आणि ही कला आमची अशी कायमची चालू असते एवढं सांगून मी आता भाषण माझं संपवतो मला अजून पुढची कामं आहेत ती तयारी करायची चालेल थँक्यू धन्यवाद अभी ये बैक स्टेज प्रोसेस है डेकोरेशन नहीं पूरा थीम डिज़ाइन हो रहा है पर्दे लगा रहे हैं जो हम लोग थिएटर्स में देखते हैं बेसिकली थिएटर में आता है एक पर्दा जाता है एंड पर्दा खुलता है यहाँ पे प्रदर्शन होता है ये बैक स्टेज है अभी देखेंगे आगे कि क्या परफॉर्मेंस होने वाला है
सिंधू, तुझ्या तपश्चर्याने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. जो तुला वर पाहिजे तो मागून घे. सूर्यनारायण, तू माझ्यावर प्रसन्न झाला असेल तर मला अमरत्व दे. सिंधू, तू अमरत्व मागतोयस, पण जो जन्माला येतो ते स्मरण चुकत नाही आणि चुकणारही नाही. मग मला देव दानव मानव नाग यांच्यापासून दिवस रात्र पहाटे सायंकाळी मृत्यू येणार नाही असं मला वर दे. तथास्तु. परंतु सिंधू, जो आपले उच्च मस्तक गगनापर्यंत नेईल त्याच्या हातून तुला मुक्ती मिळेल. मी तुला अमृत भोजन देतो. जोपर्यंत अमृत तुझ्या उदरात असेल तोपर्यंत तुला मरण येणार नाही असा मी तुला वर देत आहे. तथास्तु. प्रसन्न करून आज वर प्राप्त केला. आता या विश्वाचा पण अधिपती झाला. नारायण नारायण किती विणावूला श्रीरंगा उभावी देवारे पांडुरंगा उभावी देवारे पांडुरंगा.
कारण म्हणजे एकच, तो सिंधुदैत्य त्या सूर्यनाईच्या वराने फार उन्मत्त झालाय, आपल्यावर चाल करून येत आहे म्हटलं. ठीक आहे, येतो आम्ही. कैलास पर्वताच्या गडात अरे भरत आपल्या युद्धात आता या कैलास पर्वतात आपण अंतर जावं, या विश्वाचा आपण अधिपती जावं. देव हा सिंधुदैत्य तुमच्या पाटलांवर येत आहे. शाबाश शाबाश. त्या सिंधुदैत्याने आपल्या देवांचे सर्व राज्य काबीज केले आहे. यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. हो देवा. गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. आचार्य करून सूर्याने प्रसन्न आज वर प्राप्त केला आणि आज तो माझा वर माझा सोड घेण्यासाठी आलायस काय? अरे तुझ्या अंगामध्ये सोबत असेल तर चला तुझे रणदेवता अकासूर बकासूर द्या समाचार. आणि सूर्यनारायणा तुला सूर्यनारायणने अमृत भोजन दिले होते ना, थांब तुझ्या उदरात पाडतो.
काळे काळे गालवर वळले. गवलन नटली साधी तुझीचा बोली अजरा डोळी होती. गवलन नटली साधी तुझी खोपड्याने गावाचा जबिला. या बोलीनो जाऊया बाजारा, या खोपड्याने गावाचा जबिला. चला बोलीनो जाऊया बाजारा. कोंबड्याची बांगडी गवली वाडा जागा झाला. गवली वाडा जागा झाला. गवली वाडा जागा झाला. आवरून पटपट करून पटपट कोरस मानवी भरेला. कोरस मानवी भरेला बाग. गाई घोडा राखून वनवन फिरून. गाई घोडा राखून वनवन फिरून. पायाला गामचा रंगलीला. पायाला गामचा रंगलीला. गाय चुकली ती कपिला. जीव माझा गचावी झाला. गाय चुकली ती कपिला. जीव माझा गचावी झाला. एवढं वास एवढं वास घेतली गिल्ल मी चवत नाही घेतली. जंगलात जंगलातला बिस्किट पण दिला.